हो हो. बर. सर्वांना जय श्री कृष्ण. हॅलो सुमन. ताई, आवाज येतोय का? हो हो, एक मिनिट हा. हा. बाकीच्यांनी सर्वांनी हो म्यूट हो ठेवा. हा, चालेल. करा सुरुवात आहे. हो हो. सर्वांना जय श्री कृष्ण. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. तुकाराम तुकाराम. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे तिकीट जगद्गुरुं. कार्ड आहे म्हणतात. कार्ड आहे का? कृष्णं वन्दे जगद्गुरुं. सन्तुष्टं सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः मय्यर्पितो मनो बुद्धिर्मदभक्तः स मे प्रियः. भावार्थ, सदा संतुष्ट जिवंत राहण्यास अवश्य असलेल्या वस्तू मिळाल्या तरी ठीक, न मिळाल्या तरी ठीक, सदोदित शांतचित्त असणारा, मनाला केव्हाही विक्षिप्त होऊ न देणारा, मनाच्या प्रत्येक स्वाभाविक वृत्तीचा विरोध करणारा किंवा शरीर इंद्रिय संघाताचे नियमन करणारा, आत्मतत्वाविषयी ज्याचा निश्चय अतिशय दृढ झाला आहे, जो माझ्या ठिकाणी आपले मन व बुद्धी यांना स्थिर करून राहिला आहे, असा जो माझा भक्त आहे, ज्या माझ्या भक्तामध्ये हे सर्व गुण आहेत, तो मला प्रिय आहे. वर्षीय बिन सागरो जैसा दळे नित्य निर्भरो तैसा निरुपाचारो संतोषी जो. वर्षा ऋतूशिवाय देखील जसा समुद्र नेहमी पाण्याने भरलेला असतो, तसा आनंदाचे उपचार केल्याशिवाय जो सहज आनंदात निमग्न असतो. वाहने आपुली आण धरी जो अंतकरण निश्चया साचपान जयाचेनी. जो आपले मन आपलीच शपथ घालून ताब्यात ठेवतो व ज्याच्या निश्चयाच्या बळाने निश्चयाला खरेपणा येतो. जीव परमात्मा दोन्ही बैसवनी एक्यासनी जयाची हृदय भावनी विराजती. ज्यांच्या हृदय मंदिरात एकाच आसनावर बसून जीव परमात्मा हे दोन्ही विराजमान होतात, ऐसा योग समृद्धी होऊनी जो निरवधी अर्पी मनोबुद्धी माझ्या ठाई. अशा योग संपत्तीने पूर्णत्वास पावला असून जो मन व बुद्धी माझ्या ठिकाणी अर्पण करतो, आतू बाहेरी योगू निर्वाळ लेयाही चांगू तरी माझा अनुरागू सप्रेम जया. अशा योग संपत्तीने पूर्णत्वास पावला असून जो मन व बुद्धी माझ्या ठिकाणी अर्पण करतो आणि अंतर्यामी ध्यान योगाने व बाहेरून अष्टांग योगाने जरी सिद्ध झाला तरी माझी प्रीती जो प्रेमाने करतो. अर्जुना,
अर्जुना, तो भक्तू, तोची योगी, तोची मुक्तू, तो वल्लभा, मी कांतू, ऐसा पडिये. अर्जुना, तोच भक्त, तोच योगी आणि तोच मुक्त, फार काय सांगावे. हे ना तो आवडे मज, जीवाचे निपाडे, हे येत थोकडे रूप करणे. तो श्री श्री व मी पती इतका मला तो आवडता आहे. छे छे, असे नव्हे, तो मला माझ्या जीवापेक्षाही जास्त प्रियकर आहे. परंतु हाही दृष्टांत त्या ठिकाणी कमीच होय. तरी पडी यंदा कहाणी, ये बोलीची भारणी, ये तव न बोलणी परी. सुमनताई, तुम्ही अनम्यूट झालात. अनम्यूट करा स्वतःला. अनम्यूट अनम्यूट. हा, आहे का? हो हो. हा. म्हणून गा महावेगा, आली उपमा एरवी काय प्रेमा, अनुवाद असे. आणि म्हणूनच सहज अशी उपमा देऊन गेलो. बाकी प्रेमाचे वर्णन करता आले आहे का? आता असो हे किरीटी, पै प्रियाची या गोष्टी, दुणा थाव उठी आवडी गा. अर्जुना, ह्या सर्व गोष्टी बाजूस ठेव, कारण आवडत्या मनुष्याविषयी गोष्टी निघाल्या असता आवड दुप्पट होते. तया ही वरी विपाये, प्रेमळू संवादिया होये, तिये गोडसी आहे कंटाळे मग. त्यातून कदाचित गोष्ट ऐकणारा प्रेमळ भेटला तर त्या गोडीला उपमा देता येईल का? म्हणून पंडुसुता, तू प्रियू आणि तुची श्रोता, वरी प्रियाची वार्ता प्रसंगी आली. म्हणून अर्जुना, तूच माझा आवडता असून तूच आवडीच्या गोष्टी ऐकणारा आहेस, आणि त्यातून माझ्या प्रिय भक्तांचीच गोष्ट तुझ्याजवळ बोलण्याचा प्रसंग आला. तरी आता बोलो भले या सुखा मीनलो, ऐसे म्हणत खेवी डोलो, लागला देऊ. तर आता काय होईल ते हो, मी बोलतोच व बोलण्याचा प्रसंग आला आहे, हेही आपले भाग्य समजतो. असे म्हणून देव डोलू लागले. मग म्हणे जाणतया, भक्तांचे लक्षण जया, मी अंतकरण बैसव घाली. मग म्हणाले, ज्यांना मी आपल्या हृदयात साठवून ठेवतो त्यांची लक्षणे कोणती ती ऐक. यस्मान्नो द्विजते लोको, लोकान्नो द्विजते च यः, हर्षामहर्ष भयर्दो द्वेगैर मुक्तो यः स च मे प्रियः. अर्थ, माझ्या भक्तापासून कोणताही प्राणी उद्विग्न होत नाही, ज्या भगवत भक्तापासून कोणालाही संताप क्षोभ होत नाही, त्याप्रमाणे जो कोणत्याही प्राण्यापासून उद्वेग पावत नाही आणि जो हर्ष, क्रोध, भय व खेद यांनी मुक्त असतो, तो मला प्रिय आहे. तरी सिंधूचे नि माझे, जळचरा भय नुपजे, आणि जळाचरी नुबगिजे समुद्र जैसा. ज्याप्रमाणे समुद्र रागवला असता जलचरांना त्याची भीती वाटत नाही, व जलचरांचा समुदाय वाढला असता समुद्रही त्याचा कंटाळा करत नाही, ते एवी उन्मंते जगे, जयासी खंती न लगे, आणि जयाचे नियंगे न शिणे लोकू. त्याचप्रमाणे उन्मंत जगाचा ज्याला खेद वाटत नाही व ज्याच्या योगाने लोकांनाही त्रास होत नाही, किंबहुना पांडवा शरीर जैसे अवयवा, तैसा नुबगे जीवा, जीवपणे जो. फार काय सांगावे, शरीर ज्याप्रमाणे अवयवांना कंटाळत नाही, त्याप्रमाणे आपण सर्वांचा जीव आहो असे मानून जो प्राणी मात्राला कंटाळत नाही. जगची देह जाहले म्हणून
प्रिया प्रिय गेले हर्षामर्ष ठेले दुजे नवीन. जग हेच शरीर बनल्यामुळे ज्याला आवडती नावडती गोष्ट असा भेद राहत नाही व अशा प्रकारे द्वैत भाव नाहीसा झाला म्हणजे ज्याच्या ठिकाणचे आनंद व क्रोध हे विकार नाहीसे होतात. ऐसा द्वंद्व निर्मुक्तू भयोद्वेगरहितू याही वरी भक्तू माझ्या ठाई. याप्रमाणे सुखदुःखापासून ज्याला बाधा होत नाही, जो भय उद्वेग इत्यादिकाने रहित असतो आणि इतकी स्थिती प्राप्त असूनही जर तो माझी भक्ती करीत असला तरी तयाचा गामज मोह काय सांगो तो पडी यावो. हे असो जीवे जीवो माझे नीतो. तर तो मला खूप आवडतो, त्या प्रेमाचे मी काय वर्णन करू. इतकेच नव्हे तर तो मला माझ्या प्राणाचा प्राण आहे. जो निजानंदे झाला परिणाम आयुष्य आला पूर्णते जाहाला वल्लभू. जो आत्मनंदाने तृप्त झाला आहे व रूपांतर घेऊन जो जन्मास आला आहे तो पूर्ण तारूप तरुण स्त्रीचा पतीच होय. अनपेक्ष सृचिर्दक्ष उदासीनो गतव्यतः सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त समे प्रियः. अर्थ, देहादिकांसाठी ज्याची अत्यंत अपेक्षा गरज असते अशा अन्न वस्त्रादिकांशिवाय ही अनपेक्ष बाह्य शरीर शुद्धी व आतील मनाची शुद्धी यांनी शुद्ध पवित्र अनेक प्राप्त झाली असता त्यांना बरोबर आणण्यास जाणण्यास समर्थ मित्रांदिकाचा पक्ष न घेणारा निपक्षपात निर्भय या लोकाच्या वर परलोकाच्या फलासाठी केल्या जाणाऱ्या सर्व कर्माचा त्याग करणारा सर्व सकाम कर्म सोडणारा असा जो माझा भक्त तो मला प्रिय आहे. जयाची या ठाई पांडवा अपेक्षे नाही रिगवा सुखासी चढावा जयाचे असणे. त्याच्या ठिकाणी अर्जुना इच्छा अजिबात नसते व त्याच्या वृत्तीत सुखाची नेहमी भर पडत असते. काशी क्षेत्र मोक्ष प्राप्ती करून देण्याबद्दल प्रख्यात आहे, परंतु त्या ठिकाणी शरीर ठेवल्याशिवाय मोक्ष मिळत नाही. मोक्ष देऊन उदार काशी होय कीर परी वेचे लागे शरीर ते गावी. इमवंतु दोष खाये परी जीवताची हानी होय तैसे सुचित्व नो हे सज्जनाचे. हिमालय पर्वतावर गेले असता दोषाचे क्षालन होते, परंतु तेथील हवा न मानवल्यामुळे जीवाची हानी होते. परंतु जे सज्जन आहेत त्यांच्यापासून जीवाची हानी न होता विपन्नता प्राप्त होते. शुचित्वे शुचिगांग होये आणि पापातही आणि पापताप ही जाये परी ते आहे बुडणे एक. पावन करणाऱ्या गंगेचे उदकही पवित्र आहे, त्यात स्नान केल्याने पाप व शरीराचा ताप दूर होतात, परंतु त्यात बुडण्याची भीती असते. खोलिये पारू नेणिजे तरी भक्ती न बुडिजे रोकडाची लाहिजे न मरता मोक्षो. तशी भक्तिरूप नदीची खोली अपार आहे, तरी जो मनुष्य तिच्या मार्गाने जाईल व तो न बुडता व त्याची प्राणहानी न होता त्याला अविच्छिन्न मोक्ष प्राप्त होतो. संताचे अंग लगे पापाते जिणने गंगे तेने संत संगे शुचित्व कैसे. ज्या संतांच्या समागमाने गंगेचेही पातक नाहीसे होते त्या संत संघापासून पवित्रता प्राप्त होईल किंवा नाही हे कशास विचारावे. म्हणून असो जो ऐसा शुचित्वे तीर्थाकुवासा जेणे उल्लंघविले दिशा मनोमाळ.
ज्या संतांच्या समगमाने गंगेचेही पातक नाहीसे होते, त्या संत संघापासून पवित्रता प्राप्त होईल किंवा नाही हे कशाच विचारावे. म्हणून साधू आहे तो आपल्या पवित्रपणाने तीर्थालाही आश्रयभूत होऊन मनाचे सर्व विकार दश दिशांच्या पलीकडे घालवतो. तू बाहेर चोखाळू सूर्य तैसा निर्मळू आणि तत्वार्थीचा पायाळू देखणा जो सूर्याप्रमाणे अंतर्बाह्य निर्मळ असून पायाळू मनुष्याला ज्याप्रमाणे द्रव्य दृष्टी असते त्याप्रमाणे त्याला ब्रह्म तत्व दिसते. व्यापक आणि उदास जैसे का आकाश तैसे जयाचे मानस सर्वत्र गा. ज्याप्रमाणे आकाश हे सर्व व्यापक असून अलिप्त आहे, त्याप्रमाणे ज्याचे मन सर्व व्यापक असून अलिप्त असते. संसार व्यथे फिटला जो नैराश्य विनटला, व्याधा हातोनी सुटला विहंगू जैसा. ज्याप्रमाणे पारध्याचे हातून पक्षी सुटून गेल्यावर निर्भय होतो, त्याप्रमाणे जो संसाराच्या काळजीतून दूर होऊन निरीच्छ बनलेला असतो, तैसा सतत जो सुखे कोणीही टमचने न देखे, नेहमी जे गतायुष्ये लज्जा जेवी. मेलेल्या मनुष्यास आपले अंग उघडे पडल्याबद्दल जशी लाज वाटत नाही, तसा जो नेहमी सुखी असतो त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. आणि कर्मारंभा लागी जया अहंकृती नाही अंगा, जैसे निरिधन अंगी विझोनी जाय. आणि कोणतेही कर्म आरंभण्याविषयी त्याचे मनात कर्तृत्व अभिमान बिलकुल नसतो, ज्याप्रमाणे अग्नी सर्पणाशिवाय आपोआप विझून जातो. तैसा उपशमुची भो भागा जयासी आला पैगा, जो मोक्षाची अंगा लिहिला असे. त्याप्रमाणे मोक्ष प्राप्ती करता सांगितलेल्या अंगापैकी उपशम ज्याच्या वाटेला आलेला आहे. अर्जुना हा ठावोवरी जो सहबाहो सरोवरी द्वैताच्या पैलती निघोसरला. अर्जुना, आतापर्यंत जो पुरुष आत्मस्वरूपाने काठोकाठ भरलेला होता तो द्वैताच्या पलीकडील तीरावर निघून गेला. किम भक्ती सुखा लागी आपण पेची दोही भागी, वाटून अंगी सेवके बाणे. किंवा भक्तीपासून उत्पन्न होणाऱ्या सुखाकरता आपणच आपली दोन ठिकाणी वाटणी करून एकाचे नाव सेवक असे ठेवतो. एरा नाम मी ठेवई मग भजती ओज बरवी, न भजतया दावी योगिया जो. सेवकाकडून जो दुसरा त्याचे नाव देव असे ठेवून जो भक्ती न करणाऱ्या लोकास भक्ती मार्ग आचरून दाखवितो, तयाचे आम्हा व्यसन मिळते. त्याचीच आम्हाला प्रीती, तो आमचे निजध्यान होतो, किंबहुना तो मिळेल तेव्हाच आम्हा समाधान होते. तया लागी मजरूपा तयाचे निमज येथे असणे, तया लोण की जे जीवे प्राणे ऐसा पडिये. त्याच्याकरिता मला या ठिकाणी वास्तव्य करावे लागते आणि त्याच्यावरून मी पंचप्राण ओवाळून टाकतो, इतका तो मला आवडता असतो. यो न हृष्यति न द्वेष्टि न शोचति न कांक्षति, शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्य समे प्रिय. अर्थ, जो इष्ट वस्तूची प्राप्ती झाली असता हृष्ट होत नाही आणि हर्ष मानित नाही, जो अनिष्ट वस्तूची प्राप्ती झाली असता
द्वेष करीत नाही, जो प्रिय वस्तूचा वियोग झाला असता शोक करत नाही व न मिळालेला वस्तूची इच्छा करीत नाही, शुभ व अशुभ कर्माचा परित्याग करणारा असा जो भक्तिमान असतो तो मला प्रिय आहे. जो आत्मा आत्मलाभ सारिखे गोमटे काहीच न देखे, म्हणून भोग विषेखे हरिखे जेना. जो ब्रह्मप्राप्तीच्या लाभासारखे उत्तम असे दुसरे काहीच मानित नाही, त्याला कोणत्याही विशेष उपभोगापासून आनंद होत नाही. आपणची विश्व जाहला तरी भेदभाव सहजची गेला, म्हणून द्वेष उठेला जया पुरुषा. जो आपणच विश्व झाला त्यामुळे तुझा भाव सहज गेला, म्हणून ज्या पुरुषाचे मनातून द्वेष नाहीसा होतो. पै आपुले जे साचे ते कल्पनातही नवचे, हे जाणोनी गताचे न शोची. जी खरोखर आपली वस्तू आहे ती कल्पनांतही नाहीशी व्हायची नाही असे मनात पक्के समजून जो गत गोष्टीचा शोक करीत नाही आणि जया परावते काही नाही ते आपण पेची आपुल्या ठाई, जाहला त्या लागी जो काही आकांक्षी ज्या स्वरूपापेक्षा उत्तम वस्तू या जगात दुसरी कोणतीच नाही, ते जो आपल्या ठाई स्वतःच होऊन राहिला, ज्यामुळे तो कसल्याही गोष्टीची इच्छा करीत नाही. ओ खटे आगोमटे हे काहीच न तयानुमटे, रात्रंदिवस न गटे सूर्यासी जेवी. ज्याप्रमाणे सूर्याला रात्र व दिवस हा फरक मुळीच नसतो, त्याप्रमाणे वाईट अगर चांगले हे काहीच ज्याला वाटत नाही, ऐसा बोधूची केवळू जो होऊन असे निखळू, त्याही वरी भजन शिळू माझ्या ठाई. याप्रमाणे जो केवळ ज्ञानस्वरूप होऊन शुद्ध असतो आणि शिवाय माझ्या भजनात आपला काळ घालवितो, तरी तया ऐसे दुसरे आम्हा पडियते सोय रे नाही गा, साचोकारे तुझी आण. त्या भक्ता इतके आम्हास दुसरे आवडते असे कोणी नाही, हे तुझ्याच गळ्या शपथ खरोखर सांगतो. समः शत्रोच्च मित्रे च तथा मानापमानयो, शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जितः. पार्था, जयाची या ठाई विषम्याची वार्ता नाही, रिपू मित्रा दोही सरिसा पाडू. पार्था, ज्याच्या मनात वाकडेपणा नसतो आणि जो शत्रू व मित्र या दोघांनाही सारखेच मानतो. का घरीची या उजिएडू करावा, अर्जुना आपल्या घरच्या लोकांना उजेड द्यावा व परक्यांना अंधारात ठेवावे, हे ज्याप्रमाणे दिवा जाणत नाही. का घरीची या उजेडू करावा, पारखिया अंधारू पाडावा, हे नेणेची गा पांडवा दीपू जैसा. जो खांडावया घ्यावो घाली कालावणी जयानी केली, दोघा एकची सावली वृक्षू जैसा. जो आपल्यावर तोडण्याकरिता घाव घालतो किंवा जो आपल्यास लावतो त्या दोघांनाही झाड सारखीच सावली देते. ना तरी इक्षुदंडू पळी तया गोडू, गाळी तया कडू नोभेची जेवी. किंवा ऊस हा जो पाणी घालून वाढवितो त्यास गोड व जो चरकात घालून गाळतो त्यास कडू असा कधीच लागत नाही.
हा ताई. हॅलो, पुढे वाचू का? 206 पर्यंत घ्या ते. ओके. हा. अरे मित्री तैसा अर्जुना, जया भाव ऐसा, मानापमानी सरिसा तू जाय. त्याप्रमाणे अर्जुना, शत्रू मित्र भाव ज्याच्या मनात नसतो व जो मानापमानाचे ठिकाणी समबुद्धी ठेवतो, तीही ऋतू समान, जैसे का गगन तैसा एकची मान, शीतोष्णी जाय. आकाश ज्याप्रमाणे तिन्ही ऋतू सारखे असते, त्याप्रमाणे जो थंडी व उन्हाळा या दोहों सारखेच मानतो. दक्षिण उत्तर मारुता, मेरू जैसा पंडुसुता, तैसा सुखदुःख प्राप्ता मध्यस्थू जो. अर्जुना, मेरू पर्वत ज्याप्रमाणे दक्षिण व उत्तर या दोन्ही दिशाकडील वाऱ्यास सारखाच मानतो, त्याप्रमाणे सुखदुःख प्राप्त झाले असता जो आपल्या मनाचा समतोल ढळू देत नाही. माधुरे चंद्रिका सरिसी राया रंका, तैसा जो सकळिका भरभूता समूह. रावापासून रंकापर्यंत चांदणे सर्वात सारखे सुखकर असते, त्याप्रमाणे जो प्राणी मात्रा सारखेच मानतो. आघविया सेव्या जैसे उदक, तैसे जे तिन्ही लोक आकांक्षती. सर्व जगाला पाणी सारखेच सेव्य आहे, त्याप्रमाणे ज्याची तिन्ही लोक इच्छा करीतात, जो अंतर्बाह्य इच्छा करतात, जो सबाह्य संग सांडोनिया लाग, एकांकी असे आग अंगी सुनी. जो अंतर्बाह्य होणाऱ्या विषयाचे संबंध व तसेच पुढे प्राप्त होणारे संबंध सोडून देतो व एकांतात राहून आपले मन आपल्या मनावरच स्थिर राहून सुख मानतो. वाचू का पसायदान पुढे ताई? पसायदान हा घ्या. पसायदान पसायदान. हा, कसं आहे? ओके. हे बोलायचं का योगेशम सच्चिदानंदम शेवटचं? हरकत नाही म्हणून. हो. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कसा आहे दोन घेते? आता विश्वात्मके देवे येणे वागयज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे असाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्वस धर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरुंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे, चंद्रमे जे लांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वही सदा सज्जन, सोय रे हो तू. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊने तिही लौकी, भजिजो आदि पुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये, दृष्टादृष्ट विजये होवा बेजी. तेत म्हणे श्री श्री विश्वेश्वराओ, हे होईल दान बसाओ, येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणेवरे ज्ञान देवो सुखिया सुखी झाला.
नमस्कार सर्वांना. हो, छान. आणि ताई, आज आपण छान वाचन झालं. आपण छान धन्यवाद. ओव्या वाचल्यात. हा, धन्यवाद. म्हणजे आज आपण म्हणजे तुम्ही काय वाचलं असेल आज, हे जर का तुम्ही हो समजलं तर तुम्हाला हो त्याचा आनंद कळेल. तुम्ही हो आज हो ज्ञानेश्वरीतला कोहिनूर हिरा पाहिला. म्हणजे हो मी काय बरोबर. सांगितलं पहा, तुम्ही काय पाहिलं? ज्ञानेश्वरीतला कोहिनूर हिरा पाहिला. म्हणजे बरोबर काय आहे. तर जो ज्ञानेश्वरीतला अत्युच्च असा जो काही सुंदरता जे काय आहे त्या आजच्या हा ओव्यांमध्ये, म्हणजे का बरोबर. तर भक्त आणि ईश्वर याच्यामध्ये आणि भक्ताची लक्षणं ईश्वर म्हणजे माऊली आपल्याला इथे समजून सांगतात. मला फक्त ज्ञान म्हणजे तुकाराम महाराजांचा एक जो अभंग आहे तो खूप म्हणजे आठवला लगेच. हा आवडतो तो पण. म्हणजे हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा, गुण गायी आवडी हेची माझी सर्व जोडी, न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा, आणि गर्भवासी तुका म्हणे आम्हासी, गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. म्हणजे पहा की ह्याच्यातलं जे सुख आहे भक्ती आणि भक्तामधलं जे म्हणजे भक्ती भक्त आणि तो भगवान याच्यातलं ही जी त्रिपुटी आहे, किंवा त्याला बरोबर. दुसरं उदाहरण जे काही माऊलींनी दिलंय त्याच्यामध्ये, म्हणजे प्रेयसी प्रियकर आणि प्रेम, ही जी त्रिपुटी आहे, किंवा पती आणि पत्नी आणि त्यांच्यामधलं प्रेम, हे सुद्धा एक प्रकारे कमीच आहे. म्हणजे ही उपमा पण पूर्णपणे लागू होणार नाही बरोबर. इतक्या सुंदर प्रमाणे माऊली म्हणतात. पहा, आणि हो त्याचं वर्णन करताना किती सुंदर उदाहरणं दिलेली आहेत. म्हणजे समुद्राच्या खवळण्याने जसं समुद्राच्या राहणाऱ्या जलचरांना त्याची भीती वाटत नाही, किंवा जलचरांना समुद्र स्वतः कंटाळून जात नाही. बरोबर. 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 बर, त्याच पद्धतीने अंतःकरणात भक्ताला स्वतःच्या अंतःकरणात ठेवणारा तो परमेश्वर आहे. आणि हो भक्त आला की त्याला सर्वात जास्त आनंद होतो. म्हणजे हो काय, भक्तासाठीच सगळं काही. म्हणजे भक्त हाच माझा आत्मा आहे, भक्त हाच माझा प्राण आहे, भक्त हाच माझा जीव आहे, अशा प्रकारे तिथे माऊली म्हणतात. त्याच्याही पुढे जाऊन ते असं म्हणतात की पहा, की आत्मानंदाने जो भक्त तृप्त झाला, म्हणजे भक्ताची जी लक्षणं सांगितली ती इतकी अप्रतिम पद्धतीने सांगितलेली आहेत की जो आत्मानंदाने तृप्त झालेला असा पुरुष आहे. आणि ज्याला ब्रह्माची जी स्थिती आहे, बरोबर, त्या ब्रह्मस्थितीतच तो कायमचा राहतो. त्याच्यामध्ये जसं की म्हणजे ही 3 उदाहरणं म्हणजे मला खूप आवडली, की काशी क्षेत्रामध्येच गेला तरी सुद्धा मुमुक्षूला स्वतःचा जीव शरीर खर्ची पाडावं लागतं. बरोबर हिमालयात आहे. जरी तपाला बसला तरी मरण्याचा संभव तिथे असतो, म्हणजे साधूला सुद्धा तिथे धोका असतो. हो गंगेमध्ये जरी पाप आणि ताप त्याचा नाश करायला गेलो तरी गंगेत बुडण्याचा संभव असतो. परंतु संत ही अशी एकच गोष्ट अशी आहे की जिथे कुठलाही बुडण्याचा, नाशाचा, मरणाचा संभवच असू शकत नाही. जिथे गंगा सुद्धा पवित्र होते अशी जी चरण आहेत ती संत आहेत. म्हणजे किती म्हणजे उच्च कोटीचं उदाहरण आहे हे, की हो म्हणजे जिथे गंगा सुद्धा शुद्ध होते असे ते संतांचे चरण आहेत. आणि म्हणूनच तुकाराम महाराज असं म्हणतात की संत संग देई सदा, बाकी काही नको, संतांची संगती हीच त्यासाठी आवश्यक आहे. आणि ज्याने निराशा रूपी अलंकाराचं भूषण आहे, ज्याने संसार रूपी पिढीतून मुक्त झालेला आहे, आणि पारध्याच्या हातातून सुटलेला पक्षी ज्या पद्धतीने, पण तो आनंद सुद्धा क्षणिक असेल तसा आनंद त्यांच्या मनामध्ये नाही. त्यांच्यामध्ये कर्माचा अहंकारही नाही, आणि काष्टाविरहित जसा अग्नी विझून जातो तशा पद्धतीने त्यांच्यातला सर्व अहंकार हा नष्ट झालेला आहे. ते जगात कुठलाही भेद पाहत नाहीत. आणि त्याच्याही पुढे जाऊन सर्वात सुंदर असं रहस्य सांगितलंय, म्हणजे त्या अद्वैताचं रहस्य सांगितलंय. त्या ब्रह्मभावामध्ये भक्त आणि ईश्वर हा, म्हणजे जेव्हा ब्रह्मभाव आहे म्हणजे सर्व एकच आहे, म्हणजे ईश्वर आणि तो भक्त एकच आहे.
फक्त तो तिथे कल्पना काय केलेली आहे की तू देव आहेस आणि मी भक्त आहे आणि म्हणून मी तुझा दास आहे. ही जी कल्पना म्हणजे त्याच्यामध्ये असलेली कल्पनेच्या ह्याच्यामध्ये तो राहतो, पण त्याच्या अंगातला अद्वैत काही गेलेलं नाही आणि तो सेवा धर्म स्वीकारून त्या ठिकाणी राहतो. आणि अशा वेळेला देव आणि भक्त होऊन ही कल्पना करून भजन कसं करायचं ह्याची पद्धत संत आपल्याला आचरून देतात. हे किती सुंदर उदाहरण आहे. म्हणजे भक्ताचा म्हणजे त्याला छंदच लागलेला असतो कशाचा, तर अखंड त्या परमेश्वराचं ध्यान करायचं आणि त्याचं भजन गायचं आणि त्याचं कौड कौतुक करत राहायचं. आणि परमेश्वराला काय छंद लागलाय की त्या भक्ताचं कोड कौतुक करत बसायचं, त्याचं योगक्षेम व्हायचा, त्याच्या घरचं पाणी भरायचं, त्याचं काम करायचं, त्याला वाटेल ते सगळं करून द्यायचं. हा छंद कुणाला लागलाय तर त्या परब्रह्माला लागलेला आहे. हे किती अद्वैत आहे एकमेकांसाठीच असं. म्हणजे इतकी सुंदर उदाहरणं दिलेली आहेत. आणि म्हणजे एका शब्दात कळेल की संत म्हणजे काय, तर संत हा सूर्य आहे की त्या सूर्याच्या ठिकाणी रात्रही नाही दिवसही नाही. बरोबर. असा जो आहे म्हणजे तिथे हा द्वैत भाव शिल्लकच नाहीये. म्हणजे सूर्याच्या ठिकाणी जसं द्वैत भाव संभवत नाही म्हणजे रात्र आणि दिवस, तसाच संतांच्या ठिकाणी द्वैत भाव संभवत नाही. म्हणजे ते अद्वैताचंच उदाहरण आहे. बरोबर. आणि त्याच्याही पुढे जाऊन असं म्हणतात की त्यांना ना भय आहे ना ना काही त्रास आहे. अखंड प्रेमळ स्थितीत राहणाऱ्या ज्या गोष्टींचं उदाहरण माऊली इथे देतात. म्हणजे आणि त्याच्याही पेक्षा पुढचं उदाहरण मला आवडलं ते म्हणजे ऊस. ऊसामध्ये तुम्ही ऊसाला पिकाला पाणी घालतं, पण ते जे काही पाणी आहे त्या ऊसामध्ये पण गोड आहे आणि त्या ऊसाला चारकात घातलं तर सुद्धा गोडच रस बाहेर पडतो. म्हणजे त्या त्या संताला त्रास द्या किंवा आनंद द्या त्याचा काहीही फरक त्या संताला दिसत नाही. असं ते संताचं लक्षण इथे भगवान माऊली आपल्याला समजून सांगतात. म्हणजे काय त्यातली जी काही गोडी आहे किंवा ते भक्त आणि भक्ताचं निरूपण किंवा भक्ताची जी लक्षणं आहेत, ह्याला मी काय म्हणतो की त्या प्रेमाचा म्हणजे भक्त आणि ईश्वराच्या प्रेमाचा सर्वात उच्च कोटीचा बिंदू आहे. म्हणून ह्या ओवी मला अधिक सगळ्यात प्रिय का वाटल्या किंवा तर तो अभेद भाव तिथे दिसतो आणि त्या भक्ताची लक्षणं दिसतात. आणि त्याही पेक्षा पुढे जाऊन भक्त कसा असावा, पाऊस जरी पडला नाही तरी समुद्राच्या पाण्याला काही फरक पडतो का, नाही फरक पडत. तसा त्याचा आनंद हा चिरकाळ टिकणारा असतो, तो कुठल्याही बाह्य गोष्टीवर अवलंबून नाही. म्हणजे काय तर बाहेरनं पाऊस पडो, ऊन पडो, रखरखीत वाळवंट असो, समुद्राला काही फरक पडत नाही. त्याच्यातलं पाणी तसंच असतं, म्हणजे त्याच्यातलं पाण्यामध्ये त्याच्या आनंदाच्या स्थितीला जसा फरक पडत नाही तशा भक्ताच्या आनंदाच्या स्थितीला काहीही फरक पडत नाही. आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे संत तुकाराम आहेत. पहा म्हणजे घरामध्ये पत्नी काहीही बोलो, लोकांनी बाहेर काठ्या मारो, तरी त्यांना अभेदच दिसतो. बरोबर. प्राण्यालाही पाणी पाजायला पाळणारा माझे संत तुकाराम माऊली आहेत. आणि किती अभेद असावा ह्याचं उत्कृष्ट उदाहरण घालून दिलं ते संत तुकारामांनी. म्हणजे माऊलींच्या प्रत्येक शब्द खरा ठरतो तो तुकारामांच्या बाबतीत, असं मला म्हणावं असं वाटतं इथे. म्हणजे मी तुलना करूच शकत नाही कारण माझ्या दृष्टीने दोन्ही समानच. परंतु म्हणण्याचा उद्देश हेच की किती सुंदर उदाहरणं आपल्याला इथे दिलेली आहेत. रामकृष्ण हरी. माझे 2 बोल इथे संपवतो कारण मला माझे शब्द कमी पडतात असं वाटतं. किती सांगू इतकी सुंदरता आहे या ओव्यांमध्ये. धन्यवाद. धन्यवाद ताई. जय श्री कृष्ण.
कोणाला बोलायचंय? हॅलो, अजून कोणाला बोलायचंय? झालंय बहुतेक.